नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी शुभदा वक्ते आईचे स्मृतिश्राद्ध ही कथा सादर करत आहे. रात्र 42वी. आईचे स्मृतिश्राद्ध. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतींचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोऱ्या गायीवर आईचे व आईवर त्या गायीचे किती प्रेम होते ते मी सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची आहे. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई. मथी नेहमी आईच्या भोवतीभोवती असावयाची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावयाची. आईच्या पायात शेवटचे फलकारे देत नाचावयाची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला आतोनात लळा होता. आईचे आजारपण वाढत चालले. तसतशी मथीही नीट खातीपितीनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला तरी ती 2 शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी त्यात तिला दूध तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला. तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली तिथे आम्ही 10 दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू. तशी पद्धत आहे, परंतु मथी त्या दुधास शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतले. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने, त्या मांजरीने प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी आईपाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषम वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटली. मी मनात म्हटले, आई, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे. माझी आई गेली, परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या 3.5 देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल. इतर बंधू भगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही. म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल.
सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत. यासाठी माझी आई निघून गेली असेल. या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई. दिनूची आई ती माझीच आई. गोविंदाची आई ती माझीच आई. वसंतरावांची आई ती माझीच आई. कृष्णाची आई ती माझीच आई. सुभानाची आई ती माझीच आई. साऱ्या माझ्या. हो, माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला. त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू. हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमऊप्रमाणे माझेही सोने होवो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही हो. श्यामच्या आई पुस्तकातील आईचे श्राद्ध ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी शुभदा वक्ते तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य FM, युअर ओन रेडिओ. आचार्य